कुठलीही शंका नाही आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला देणारच आहे। आमच्या भास्करराव जाधवांनी या संदर्भात अनेक गोष्टी मांडल्या। मांडता त्यांनी वडेट्टीवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील विषय या ठिकाणी मांडला। भास्कररावांनी टिपू सुलतानचा विषय देखील या ठिकाणी मांडला। पहिल्यांदा तर मी एक गोष्ट सांगतो की आमचा आक्षेप कशाला आहे। आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा कितीही करू। आक्षेप या गोष्टीला आहे की ज्यावेळेस कोणी हे म्हणतं की टिपू सुलतान छत्रपती शिवरायां एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप आहे। ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायां एवढाच गुणगान टिपू सुलतानचा केला पाहिजे, त्याला आक्षेप आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान होते। नाही शिकवलं आम्हाला। ते इंग्रजांशी लढले सांगितलं, पण कशा करता लढले? स्वतःचं राज्य वाचवायला लढले। आता खरा इतिहास ज्यावेळेस सापडतोय आणि तुमच्या माहिती करता वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने 70 वर्ष NCERTच्या पुस्तकामध्ये मोगली साम्राज्याला 17 पानं दिली आणि छत्रपती शिवरायांना 1 पॅरेग्राफ दिला, 1 पॅरेग्राफ। आता मोदी सरकारने या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला NCERT मध्ये 20 पानं दिल्यात, 20। योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं। पण आपण खरा इतिहास काय आहे तो कधी शिकवलाच नाही आणि म्हणून मला त्याच्याकडे जायचं नाही। आपण पुन्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे येऊ परत। त्यांनी विषय मांडला म्हणून मी उत्तर दिलं, बाकी काही नाही। असं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या देशामध्ये अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये। जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही। आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी। आणि जवळपास 3,60,000 कोटीचा GST आपण त्या ठिकाणी संकलन करतो। आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे। जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे। आणि हे सगळं करत असताना डेट टू GDP हा जो रेशिओ आहे, म्हणजे GDPच्या तुलनेत किती कर्ज असावं याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत। आज आपण बघा देशाच्या GDP मध्ये आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की GDPतला वाटा कमी झाला वगैरे, तर ते तुम्हाला माहिती, तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो। पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही। म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल तर
2021-22 मध्ये देशाच्या GDP मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती. ती 23-24 मध्ये 13.5% झाली. 24-25 मध्ये ती 13.8% झाली आणि आता 14% जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे त्या ठिकाणी वाढते आहे. आणि आज अर्थव्यवस्था जेव्हा देशाची विस्तारित होते तेव्हा आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी इंडस्ट्रियल राज्य ही 4 होती, आता 10च्या वर झालेली आहेत. सगळी राज्य कम्पीट करतायत. अशाही परिस्थितीमध्ये आपला GDP वाढतो आहे. GDPतला आपला वाटा हा सातत्याने वाढतोय, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललो आहे. पण मला असं वाटतं की आपली कॅसेट जी आहे ती पुढेच जात नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातेत उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही आहे, रोडमॅप बनवला तो काही योग्य नाही आहे. बरं, उद्योग चालले ते सांगता नाही, 22 पासनं नवीन तुम्हाला उद्योगही सापडले नाही, तीच सांगताय. म्हणजे 22 पासनं 100 वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग आणि तोच कुठला, म्हणजे तो तर आमचं सरकार याच्या आधीच चालला गेला होता तरी आमच्यावर तुम्ही मारला आपला. आणि थोडी मला असं वाटतं की काहीतरी जरा नीट अभ्यास करून वगैरे जर थोडे विषय मांडले तर ते अधिक चांगले होतील. किंवा कदाचित मला असं वाटतं की तुम्ही गोबेल्सचं ते तत्व अवलंबत असाल की रोज खोटं बोललं तर कधीतरी खरं वाटतं, त्या पद्धतीने या ठिकाणी चाललंय. आणि म्हणून तुम्ही जर विकसित महाराष्ट्राचं आमचं डॉक्युमेंट वाचलं, आम्ही 1947 नाही बोलत आहे डायरेक्ट, आम्ही सांगतोय 2029 जोपर्यंत सरकार आहे या टर्मचं, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ, 2034 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2047 अशा तिन्ही टप्प्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, शेवटी जर तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, त्याची दिशा ठरवणार नाही तर तुम्ही तिथे पोचाल कसे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे बघा, तर आपण नुसतं प्लॅनिंग करून थांबलो नाही, आता आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने न्यायची आहे, अर्थसंकल्पाची दिशा त्या ठिकाणी न्यायची आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचा जो आराखडा तयार केला, आपल्या जिल्हा नियोजनमध्येही 25% निधी हा त्या विषयांवरच तुम्हाला द्यावा लागेल. कारण तो काही राज्याने तयार केलेला आराखडा नाही, त्या जिल्ह्याने तयार केलेला आहे, तिथल्या DPDCने तो फायनल केलेला आहे. त्यामुळे त्यांना 25% निधी द्यावाच लागेल अशा पद्धतीने आपण कंपल्शन केलं आहे. म्हणून हा जो रोडमॅप तयार केलेला आहे हा आयसोलेशनचा रोडमॅप नाही आहे, हा रोडमॅप आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित करतो. म्हणून काही मंत्रालयातल्या एखाद्या खोलीत आपण हा तयार केला नाही, हा करत असताना जवळपास 3,80,000 नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर 7 लाखाहून अधिक लोकांनी आपल्याला त्यांच्या सूचना केल्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, सेवा, पर्यटन, नगरविकास, ऊर्जा, शाश्वतता, पाणी, वाहतूक, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कल्याण, प्रशासन, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त, अशा सगळ्या क्षेत्रांना आपण सामोरं ठेवून या ठिकाणी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे तयार केलेलं आहे. जवळपास 16 क्षेत्रीय गट, 40 पेक्षा अधिक विभाग आणि 200 पेक्षा अधिक तज्ञ, उद्योग प्रतिनिधी, विचारवंत आणि एवढ्या नागरिकांचा आपण सहभाग घेतलाय. आणि याची उद्दिष्ट आपण काय ठेवली आहेत, 4 उद्दिष्ट ठेवली आहेत. प्रगतिशील, शाश्वतता, सर्वसमावेशकता
आणि सुशासन या 4 तत्वांवर एकूण 16 प्रमुख थीम आणि 100 उपक्रम हे यामध्ये आपण निश्चित केले आहेत. आणि मग आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची, 47 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था तयार करायची, दरवर्षी 10 लाख रोजगारांची निर्मिती करायची, दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास या कालावधीत 10 पट वाढ करायची आणि 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ही आकर्षित करायची, प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्तीय सेवा यामध्ये अग्रणी स्थान हे प्राप्त करायचं, वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास या संदर्भात राज्याचा GDP पेक्षा आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.5% खाली आणायची, 50% राज्य प्रकल्पासाठी पर्यायी भांडवली स्रोत आपण त्या ठिकाणी शोधायचे आणि संसाधनाचं कार्यक्षम नियोजन करायचं. अशा पद्धतीने आपण हे तयार केलं आहे. आणि जे 100 उपक्रम हातामध्ये घेतले आहेत त्याच्याकरता एक विजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केलेलं आहे की जे युनिट धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य याला करेल. आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे. 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे.